5व्या इयत्तेपर्यंत पाटीवरची लेखणी जिभेनं चाटत कॅल्शियमची कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती. अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक चावून झेललं होतं. पास नापास हेच आम्हाला कळत होतं. टक्केवारीचा आमचा संबंध कधीच नव्हता. शिकवणी लावली हे सांगायला लाज वाटायची, कारण असं हिणवलं जायचं. पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपीस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा दृढ विश्वास होता. कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं. दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणं हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा. आईवडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी फिकीर नव्हती आणि नाही आमचं शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजा होतं. वर्षानुवर्ष आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या शाळेकडं वळत नव्हती. एका मित्राला सायकलच्या पुढच्या दांड्यावर आणि दुसऱ्याला मागच्या कॅरियरवर बसवून आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही. बस काही धुसर आठवणी उरल्या आहेत इतकंच. शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरून उभं राहताना आमचा इगो कधीही आडवा येत नव्हता. खरं तर आम्हाला इगो काय असतो हेच माहीत नव्हतं. मार खाणं ही आमच्या दैनंदिन जीवनातली एक सामान्य प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघंही खुश असायचे. मार खाणारा यासाठी की चला कालच्यापेक्षा तरी आज कमी धोपटला गेलो म्हणून, आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून. आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला आय लव्ह यू हे म्हणणं माहीतच नव्हतं. आज आम्ही असंख्य टक्के टोणपे खात संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालो आहे. काहींना जे हवं होतं ते त्यांनी मिळवलं आहे, तर काही काय माहीत कुठं हरवलेत ते. आम्ही जगात कुठेही असू, पण हे सत्य आहे की आम्ही वास्तव दुनियेत जगलो आणि वास्तवात वाढलो. कपड्यांना सुरकुत्या पडून न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं आम्हाला कधी जमलंच नाही. त्या बाबतीत आम्ही मूर्खच राहिलो. आपल्या नशिबाला कबूल करून आम्ही आजही स्वप्न पाहतोय. कदाचित ती स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत. नाहीतर जे जीवन आम्ही आत्तापर्यंत जगलो आहे त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार नाही. आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आमचाही एक जमाना होता. आठवणी आपल्यापर्यंत पोचवल्या दत्ता सरदेशमुख यांनी. लेखक अनामिक.